आज आपण पुढील एक्झाम्पल पाहणार आहोत. 8व्या नंबरचं एक्झरसाइज मधलं एक्झाम्पल आहे. एक्झरसाइज 2.1 मधलं 8वं एक्झाम्पल. काल आपण 7 एक्झाम्पल पाहिले होते आणि काही एक्झाम्पल आणखीन पाहिले होते. तर आता आज आपण 8वं एक्झाम्पल पाहतोय. एक्झाम्पल समजून घ्यायचंय. अ स्पेरिकल सोप बबल. आता स्पेरिकल सोप बबल, ठीक आहे ना, एक अशा प्रकारचा आपण पृष्ठभागावर असे 2 बिंदू पडतात, ठीक आहे, अशा आकाराचे असतात. ओके. आता स्पेरिकल सोप बबल किंवा साबणाचा फेस जो असतो तो आपण पाहू. तो बाहेर पडल्यानंतर असा गोलाकार आकाराचा असतो. सुरुवातीला लहान असतो, नंतर नंतर मोठा होत जातो, ठीक आहे. सोप बबल expanding so that its radius is increasing at the rate 0.02 centimeter per second. At what rate is the surface area is increasing when its radius is 5 centimeter. आता काय दिले पहा आपल्याला. हा सोप बबल आहे, ठीक आहे. याची रेडियस आपण आर मानू. आता स्पेरिकल असल्यामुळे एकक असतात त्याला, फक्त रेडियस. काय वाढणार आहे, कमी होणार आहे रेडियस. मग याचं सरफेस वाढेल किंवा व्हॉल्यूम वाढेल, ही 2 एकक त्याला अटॅच असतात, ठीक आहे. मग आता काय लक्षात आलं आपल्या की आर हे त्याचं एकक हे लक्षात आलं. आता स्पेरिकल बबल काय होतो की आधी सुरुवातीला एकदम लहान असतो, नंतर तो हळूहळू काय होतो, मोठा होत जातो. म्हणजे त्याचे आकारमान काय होतं, वाढत जातं आणि मग त्यानुसार रेडियस बदलणार आहे. रेडियस बदलली काय होणार आहे. सो समजा आपण असं त्याचं आकारमान असं गृहीत धरू की त्याचं बाहेरचा आकारमान अजून रेडियस वाढली, असं मोठा फुगा होत जातो, ठीक आहे. आणि मग रेडियस त्याची काय होणार आहे, नंतर वाढत जाणार. रेडियस वाढत गेली का काय वाढणार आहे, सरफेस एरिया वाढणार आणि व्हॉल्यूम वाढणार आहे. मग आता आपल्याला फक्त विचारले काय त्यांनी, व्हॉट रेट इज द सरफेस एरिया इन्क्रीजिंग. फक्त सरफेस एरिया इन्क्रीजिंगचा रेट विचारलेला आहे. मग आता काय काय लक्षात घ्यायचं आहे. लेट आर बी द रेडियस अँड एस बी द काय आहे, सरफेस एरिया ऑफ सोप बबल. स्पेरिकल म्हणलं तरी चाललं असतं. सोप बबल इथं स्पेरिकल शब्द टाकू शकता तुम्ही. स्पेरिकल, आता त्याचा आकार सांगितलं ते गरजेचं आहे. स्पेरिकल सोप बबल ॲट दॅट टाइम किंवा ॲट एनी टाइम. दॅट म्हणण्यापेक्षा एनी टाइम टी, ठीक आहे. एनी टाइम काय म्हणायचं, टी म्हणायचं. आर बी द रेडियस ऑफ अँड एस बी द सरफेस एरिया ऑफ द स्पेरिकल सोप बबल ॲट एनी टाइम टी, ठीक आहे. याचा उल्लेख करून झाला. आता काय काय दिलंय रे आपल्याला, तर दिलेलं काय, गिवन दॅट म्हणायचं. इथं गिवन दॅट काय दिलंय मला, तर हा रेट कशा दिलाय बघा, रेडियस इन्क्रीजिंगचा रेट दिलाय, बरोबर आहे का. मग आपल्याला दिलंय का, दॅट इज डी. आता मी डी आर आपण डी टी दिले असं म्हणू शकतो, कारण की आपण आर हे रेडियस मानलेलं आहे म्हणून. त्याचा रेट केला 0.02 सेंटीमीटर पर सेकंद. ओके, हे आपल्याला दिलेले. आणखीन काय दिलंय मला, त्या ठराविक वेळेसाठीची त्याची त्रिज्या दिली. असं ज्यावेळेस आपण मोजमाप केलं त्यावेळेस ती 5 सेंटीमीटर त्रिज्या आहे असं आपण गृहीत धरलं. हे 2 एकक दिले आणि त्यानुसार आपल्याला विचारले रेट ऑफ सरफेस. मग आता सुरुवातीला आपल्याला माहित पाहिजे, वी नो दॅट सरफेस एरिया ऑफ, फॉर्म्युला माहिती पाहिजे, स्पेरिकल सोप बबल, ठीक आहे. मग आपलं सूत्र काय, मग आपण त्याला येस मानलेलं आहे, ठीक आहे. आणि मग सूत्र काय, आपलं सूत्र आहे स्पेअर म्हणलं का 4 भाग येतात, 4πr². हा त्याचं काय सूत्र झालं. म्हणजे याची किंमत काय मिळाली, 4πr². या लगेच ताबडतोब काय करायचं, डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, नॉट एक्स. वी गेट टीने डिफरन्शिएट केल्यानंतर काय म्हणून बघा, इथं आलं ds अपॉन dt. खरं तर मला तेच फाइंड आउट करायचं, ds अपॉन dt. इथं काय आलं, 4π हा कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ r² विथ रिस्पेक्ट टू टी. मग 4π r² चं डेरिव्हेटिव्ह 2r dr अपॉन dt, ठीक आहे. आता ह्याच्यातल्या सगळ्या किमती, आरची किंमत मला माहिती आहे, dr अपॉन dt किंमत माहिती आहे, ती आपण या ठिकाणी ठेवू आणि हा 2 इथं मल्टिप्लाय करा, म्हणजे किती आलं, 8π. आता आरची किंमत किती रे बघा, इथं 5 सेंटीमीटर दिलेली.
म्हणजे 5 आणि डी आर अपॉन डी टीची किंमत किती 0.02 इथं दिलेली बघा. इथं मी मुद्दामून ते गिव्हन दॅट म्हणून लिहिलं होतं. ती किंमत आपण याच्यामध्ये टाकलेली आहे. मग आता उत्तर किती आलं इथं 40 पाय इंटू 0.02 याने याला गुणा म्हणजे मला माझ्या अंदाजानुसार उत्तर 0.8 पाय असं आपल्याला मिळेल. आता हे झालं याचं उत्तर. आता ds अपॉन dt हे नेहमी कसं असतं स्क्वेअर सेंटीमीटर पर सेकंद. आणि मग आता हे उत्तर जे आपण लिहिले 8 पाय 0.8 पाय स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद हे आपल्याला आता उत्तर शाब्दिक लिहावं लागेल. हेन्स काय लिहायचं उत्तर दी सरफेस एरिया ऑफ spherical soap bubble is increasing at the rate कोणत्या रेटमध्ये इंक्रीजिंग होईल तर 0.8 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद असा हा प्रॉब्लेमचा आपलं उत्तर या ठिकाणी संपतं. बघा बारकाईने लक्षात घ्यायचं आपल्याला जे माहित नाही त्याला आपण आर वगैरे असं मानून घेतो आर एस आणि नंतर गिव्हन काय दिले त्याचा विचार करतो आणि नंतर मग आता आपल्याला फॉर्म्युले माहीत असणं गरजेचं आहे. हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं ज्या ज्या किमती माहिती त्या आपण याच्यामध्ये ठेवल्या आणि सहजरित्या उत्तरापर्यंत जाऊन या ठिकाणी काय झालंय आपण पोहोचलोय. ठीक आहे. पुढील एक्झाम्पल पाहायचं आपल्याला. द सरफेस एरिया ऑफ अ स्पेरिकल बलून इज इंक्रीजिंग ॲट द रेट ऑफ 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद. आता याच्यावरून देखील आपला अंदाज लावू शकतो की आपल्याला याचं काय मटेरियल दिले स्क्वेअर असल्या कारणानं नक्कीच सरफेस एरिया दिलेला आहे हे लक्षात येतं. ॲट व्हॉट रेट द व्हॉल्यूम ऑफ द बलून इज इंक्रीजिंग. आता काय आपल्याला काढायचे व्हॉल्यूम इंक्रीज काढण्याचा रेट करायचा. फेन द रेडियस ऑफ बलून इज 6 सेंटीमीटर. आता रेडियस आपल्याला काय सांगितले 6 सेंटीमीटर घ्यायचे आणि मग व्हॉल्यूम कसं वाढणार आहे त्याचं आपल्याला उत्तर काढायला सांगितलंय. सोल्युशन अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. मी नेहमी मुलांना सांगत असतो की हा फुगा आहे आणि ह्या फुग्याला ही पाईप जोडलेला आहे आणि पाईपाच्या वाटे आपण त्याच्यामध्ये हवा भरणार आहे. हवा भरायचा एक्सपिरियन्स प्रत्येक पब्लिकला असावा. सायकल ज्यांनी वापरली त्यांना हा प्रसंग आला असेल. अशा पद्धतीने आपण हवा भरायचं काम करणार आहे. ठीक आहे. ओके. तर असे हा बाबा हवा भरतोय असं आपल्या लक्षात आहे. आता हवा भरल्यानंतर नेमकं काय काय होणार आहे तर जसं जसं आपण हवा भरणार आहे तसंच हा फुगा काय होणार आहे सुरुवातीला छोटा साईजचा असेल नंतर तो हळूहळू वाढणार आहे आणि मग हळूहळू अशा प्रकारचा त्याचा आकार तयार होणार आहे. म्हणजे परत एकदा याच्यामध्ये काय होणार आहे तुमची रेडियस वाढत जाणार आहे सरफेस एरिया वाढत जाणार आहे आणि व्हॉल्यूम वाढत जाणार आहे. 3 गोष्टी 100% वाढणार आहेत. मग अशी आपल्याला व्हॉल्यूम विचार नव्हतं फक्त मग सरफेस एरिया होता. आता इथं त्या 3 गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. लेट आता पुढे जाऊ आपण पाहू व्हॉल्यूम वाढणार आहे. आता बघा गंमत आपल्या सुरुवातीला सांगितलं सरफेस एरिया वाढणार आहे. मग आता त्याला आपण एस म्हणून जर गृहीत धरलं तर आपण ds अपॉन dt हे आपल्याला किती दिले 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद दिले असं आपण गृहीत धरू. ठीक आहे. हा त्याच्यातला भाग नाही फक्त सांगतो. त्याच्यानुसार अगोदर काय काढलं लागेल तुम्हाला dr अपॉन dt काढावं लागेल. त्याच्यानंतर काय काढलं लागेल dv अपॉन dt काढावं लागेल. ह्या 3 गोष्टी अशा 2 गोष्टी क्रमाने काढायच्या. म्हणजे एक तुम्हाला दिला असेल दुसऱ्या 2 गोष्टी तुम्हाला काढता येतील. आता ते आपल्याला प्रत्यक्षात पाहायचं. लेट आर बी द रेडियस एस बी द सरफेस एरिया and phi be the volume of spherical balloon. ठीक आहे. व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल बलून ॲट एनी टाइम म्हणजे टीचा उल्लेख करतोय टी ॲट एनी टाइम टी असं आपण लिहिलं पाहिजे. आता काय दिले मला तर गिवन दॅट मला दिले ds अपॉन dt चा रेट दिलाय सरफेस एरिया वाढण्याचा तो दिलाय 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद अँड रेडियस दिली r इज इक्वल टू दिली बघा सगळ्या शेवटी ते रेडियस दिली 6 सेंटीमीटर रेडियस दिलेली आहे. आता सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल
आता जे दिले तिथून सुरुवात करू. मग आता सरफेस एरिया दिलाय का नाही, मग आता सरफेस एरियाचा रेट दिलाय, याचा अर्थ सरफेसने सुरुवात करू. मग आता आपल्याला लिहावं लागेल सरफेस एरिया ऑफ स्पेरिकल बलून, सरफेस एरिया ऑफ स्पेरिकल बलून इज इक्वल टू काय सूत्र आहे, मग आपण त्याला यस मानलंय. ठीक आहे, सूत्र काय आमचं 4πr³. याला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. वी गेट काय म्हणून मग मला पुढे जायचंय ds/dt इज इक्वल टू 4π कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ r स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टी. ओके, मग डिफरन्शिएट केल्यानंतर उत्तर येईल 8πr dr/dt. आता याच्यातल्या कोणकोणत्या किमती आपल्याला माहिती आहे बघा. तर आपल्याला किमती माहिती आहे, ds/dt ची किंमत दिलेली इथं वरती आपण पाहिलं ds2 आहे, नंतर r ची किंमत माहिती कोण नाही, dr/dt आपण काढू. मग ds/dt ची किंमत किती दिली बघा, इथं दिली ती 2 सेंटीमीटर. ते आपल्या इथं लिहायचं आहे 2 × 8π ॲज इट इज. रेडियस किती दिली आपल्याला इथं 6 सेंटीमीटर दिलेली, तिथं लिहायचे dr/dt. ओके, आता हे सगळेजण इकडे येऊ द्या. 2/848 48π इज इक्वल टू dr/dt. म्हणजेच आपण इथं 1/24 म्हणजेच आपल्याला असं म्हणून dr/dt ची किंमत किती मिळाली 1/24π सेंटीमीटर पर सेकंद. रेडियस आहे मी सेंटीमीटर पर सेकंद असं आपण त्याचं उत्तर लिहू शकत असतो. म्हणजे आपल्याला काय मिळालं, रेडियस वाढण्याचा रेट मिळाला. किती मिळाला 1/24π. आता रेडियस जर माहिती असतं तर आपण काय काढू शकतो, रेडियसचा रेट माहिती असतं तर सरफेसचा रेट काढू शकतो, रेडियसचा रेट माहिती असतं तर व्हॉल्यूमचा रेट काढू शकतो. म्हणून अगोदर रेडियसचा रेट फाइंड आउट करून घेतला. नाव व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल बलून इज इक्वल टू काय होतं रे 4/3πr³. हे सूत्र आपलं व्हॉल्यूमचं, त्याला आपण व्ही पण मानलेलं आहे, ते इथं लिहावं लागेल. मग व्हीला काय मानलंय. मग आता याला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. वी गेट इथं आलं dv/dt. इथं 4/3 आणि पाय हा कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ r³ विथ रिस्पेक्ट टू टी. ठीक आहे, आता 4/3π r³ डेरिव्हेटिव्ह 3r² dr/dt. ओके, हा 3 काय होईल, याला गेट कॅन्सल. राहिलेला जो भाग आहे तो आपण इथं लिहिणार आहे. मग इथं काय म्हणून आपल्याला dv/dt इज इक्वल टू 4π r² dr/dt. आता याच्यातली r ची किंमत माहिती आहे, dr/dt ची किंमत पण माहिती आहे. 4π r ची किंमत किती बघा 6 आहे, ते आपण ठेवणार 6². dr/dt ची किंमत किती आहे आताच आपण पाहिलं 24π. ओके, हा जो पाय इथं गेट कॅन्सल. आता बघा 4 × 4 4 × 24 1 6 याला कॅन्सल होईल. म्हणजे राहिलंच किती उत्तर, फक्त 6 उत्तर राहिलं. सगळं कॅन्सल झालं. 6 नुसतं 6 चालणार नाही, काय उत्तर लागलं 6³ पर सेकंद, कारण की क्यूब असल्याशिवाय आपलं व्हॉल्यूमचं उत्तर लिहिता येत नाही. म्हणून सगळ्यात शेवटी काय लिहिणार, हेन्स द रेट ऑफ किंवा द व्हॉल्यूम इंक्रीजिंग, दी व्हॉल्यूम इंक्रीजिंग ॲट दी रेट किती रे 6 cm³ पर सेकंद. म्हणजे 6 cm³ पर सेकंद त्याचं व्हॉल्यूम काय होणार आहे, वाढणार आहे. असा हा प्रॉब्लेम होता, अतिशय सोपा होता. परत एकदा पाहू शकतो आपण, आर ही त्याची रेडियस आहे, एस ह्या सरफेस एरिया आहे, फी विथ व्हॉल्यूम आहे. ॲट अ टाइम टी मध्ये आपण गृहीत धरलं, दिलेलं मटेरियल आपण पाहिलं. याच्यानुसार आपल्याला आधी dr/dt ची किंमत काढावी लागेल, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस. सरफेस एरिया दिला म्हणून त्याचा विचार केला. त्याचा विचार केल्यानंतर आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलं. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केल्यानंतर ज्या ज्या किमती माहिती होत्या त्या ठेवल्या, आणि त्याच्यानंतर dr/dt ची किंमत आपल्याला मिळाली. ती किती मिळाली 1/24π cm/s. त्याच्यानंतर आपण काय केलं, व्हॉल्यूमकडे जायचं होतं, कारण की आपल्याला व्हॉल्यूमचा रेट विचारला होता. मग व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल बलून
फी इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब म्हणून त्याला डिप्रिशिएट केलं आणि ज्या ज्या माहिती किमती परत एकदा आपण काय केलं याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि सहजरित्या आपल्याला हे उत्तरापर्यंत आपण जाता आलं. उत्तर आपलं आलं CM 6 CM क्यूब पर सेकंद. ठीक आहे. पुढील प्रॉब्लेम. आता अशाच प्रकारचं आपल्याला तिसरं एक्झाम्पल पाहता येईल आजचं. दी व्हॉल्यूम ऑफ अ स्पेअर इन्क्रीजिंग. पहिलं पाहिलं होतं आपण सगळ्यात अगोदर स्पेरिकल बबल सो पाहिलं होता. दुसरं पाहिलं स्पेरिकल बलून पाहिलं. आता स्पेअरच विचारलं. इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ 20 CM क्यूब. म्हणजे काय दिलं रे मला डायरेक्ट देतानाच CM क्यूब वरून अंदाज लावायचा की व्हॉल्यूम दिलं, व्हॉल्यूमचा रेट दिलाय. ठीक आहे. फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ इट्स सरफेस एरिया. बघा आता मग अशी काय दिलं तर सरफेस एरिया दिलता, आपण रेट ऑफ रेडियस फाइंड आउट केलं आणि त्यानुसार काय काढलं व्हॉल्यूमचा रेट काढला. आता उलट दिले, व्हॉल्यूम दिलाय, रेट ऑफ रेडियस काढायचा आहे, त्याच्यानंतर सरफेस एरिया काढायचा. सरफेस एरियाचा चेंज फेन इट्स रेडियस बिकम 5 सेंटीमीटर. म्हणजे जे दिले तिथून सुरुवात करायची. ठीक आहे. परत एकदा हा स्पिअर पाहू शकतो. हा स्पिअर व्हॉल्यूम आहे. हळूहळू याच्यात कमी जास्त होणार आहे. एकच गोष्ट आहे फक्त रेडियस वाढली का बाकी दोन गोष्टी वाढणार आहेत. रेडियस वाढली का सरफेस एरिया वाढणार आहे, रेडियस कमी झाली का सरफेस एरिया कमी होणार आहे, व्हॉल्यूम वाढणार आहे, व्हॉल्यूम कमी होणार आहे. मग आता फक्त एकच एकक आहे त्याच्यातलं महत्वाचं. ठीक आहे. म्हणून आपण घेणार लेट आर विथ रेडियस एस बी द surface area and phi be the volume of sphere at any time t. याचा उल्लेख करणं विसरायचं नाही. ठीक आहे. आता गिवन दॅट काय दिले मला आता याच्यातलं तर दिलेलं काय बघा, dV अपॉन dt रेट दिलाय तो 20 CM क्यूब पर सेकंद. अजून काय दिले तर रेडियस वाढण्याचा रेट दिलाय 5 सेंटीमीटर. ओके. आता पुढे जायचं. आता ह्याच्यानुसार व्हॉल्यूम दिले म्हणून व्हॉल्यूमने सुरुवात करायची. मग आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम ऑफ स्पिअर काय सूत्र आहे त्याला आपण व्ही म्हणतो. सूत्र आहे 4/3 पाय आर क्यूब. याला लगेच ताबडतोब डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी वी गेट. आणि मग काय उत्तर dV अपॉन dt इज इक्वल टू 4/3 आउटसाइड डेरिव्हेटिव्ह ऑफ आर क्यूब विथ रिस्पेक्ट टू dt 4/3 पाय इथं आलं 3r² dr अपॉन dt. ओके. हा तिन्ही याला गेट कॅन्सल झाला 3 राहिलं काय 4 पाय r² dr अपॉन dt एवढं शिल्लक राहिलं. आता याच्यापैकी आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी कोणकोणत्या आहेत बघा. तर व्हॉल्यूमचा रेट माहिती आहे, आरची किंमत माहिती आहे, पहिलं dr अपॉन dt आपण काढणार आहे. मग व्हॉल्यूमचा रेट किती बघा. व्हॉल्यूमचा रेट किती दिला होता मी इथं 20 सेंटीमीटर पर. मी इथं 20 लिहू आपण. 24 पाय आरची किंमत किती दिली आपल्याला 5² इथं dr अपॉन dt आपल्याला माहिती नाही तर आपल्याला काढायचं आहे. ओके. आता या दोघांना इकडे घ्या. 20 अपॉन 4 इंटू 25 इंटू पाय इज इक्वल टू dr अपॉन dt. मग इथं आपल्याला बघा हे डायरेक्ट आपण काय घेतलं चालतं 4×25 5×5 25 म्हणजे उत्तर आलं बघा आपलं dr अपॉन dtचं उत्तर आहे 1/5 पाय. आता हे कशाचं dr अपॉन dt म्हणून आपण इथलं CM पर सेकंद असं आपण याचं उत्तर लिहू शकतो. म्हणजे रेट वाढण्याचा रेट किती 1/5 पाय CM पर सेकंद. ह्या पद्धतीने काय वाढतो रेट वाढतो. आता 25 आणि हे 20 5च्या पटीत 100 नाही 25 100 आणि याला 20 भागायचं. अशा पद्धतीने आपण त्याचं उत्तर पाहिलं आहे. आता रेट ऑफ रेडियस आपल्याला मिळालं किती 1/5 पाय CM पर सेकंद. आता नाव सरफेस एरिया ऑफ स्पिअर यसने आपण त्याला डिनोट केलेलं आहे. आणि मग सूत्र काय द्यायचं 4πr². लगेच ताबडतोब डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी वी गेट
इथं आलं ds अपॉन, आपल्याला हे विचारलं ds अपॉन dt 4 पाय डेरिव्हेटिव्ह ऑफ आर स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टी. ठीक आहे, 4 पाय टू आर dr अपॉन dt. उत्तर आलं इथे 8 पाय r dr अपॉन dt. आता ज्या ज्या किमती आपल्याला माहिती आहे त्या ठेवा. 5 पाय r ची किंमत आहे 8 पाय r ची किंमत आहे 5 आणि dr अपॉन dt ची किंमत आहे 5 पाय. ओके, 5 पाय मला वाटतं एकमेकांना गेट कॅन्सल झाले. उत्तर फक्त किती आलं 8. आता फक्त 8 येऊन चालणार आहे का, 8 cm स्क्वेअर पर सेकंद असं आपलं उत्तर या ठिकाणी मिळेल. मग शाळा शेवटी आपल्याला याचं हेन्स दी सरफेस एरिया increasing at the rate 8 cm स्क्वेअर पर सेकंद एवढं आपलं उत्तर असेल. ठीक आहे, म्हणजे हा फारसा अवघड प्रॉब्लेम नाही. परत एकदा आपण पाहू शकतो. परत एकदा तीच पद्धत आहे. आर एस बी आपण सरफेस एरिया व्हॉल्यूम वगैरे आपण मांडलंय. दिलेलं काय, मग व्हॉल्यूम दिले म्हणून व्हॉल्यूमने सुरुवात केली. मग याच्या प्रॉब्लेममध्ये सरफेस दिलं तर म्हणून सरफेसने सुरुवात केली. आणि सुरुवातीला काय काढलं, डी आर आपण टीची किंमत फाइंड आउट केली. मग अशी तेच काढलं होतं. आणि मग इथं आपण पाहिलं, आपण जे काढायचं ते नंतर पाहिलं सरफेस एरिया. मग त्याचं घेतलं, त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करून घेतलं. आणि मग तुम्हाला डी आर आपण टीची किंमत मिळाली, ती इथं ठेवली. एकमेकांना कॅन्सल झालं. 8 cm स्क्वेअर पर सेकंद असं आपल्याला सरफेस एरिया इन्क्रीजिंग असं या उदाहरणात लक्षात आलेलं आहे. ओके, आता हे एक्झाम्पल बारकाईने पाहायचंय. इफ इच ऑफ द साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, समभुज त्रिकोण. इच ऑफ द साइड इन्क्रीजिंग ऍट द रेट, म्हणजे प्रत्येक साइड वाढलेली. साइड वाढण्याचा रेट दिलाय √3 cm स्क्वेअर √2 cm पर सेकंद. फाइंड द रेट ऑफ इट्स एरिया फेन इट्स साइड बिकम 3 cm. इन्क्रीज द एरिया म्हणजे रेट ऑफ इन्क्रीजेस इट्स एरिया, म्हणजे त्याचा एरिया वाढणार आहे त्याचा रेट आपल्याला विचारलाय. हा आपण ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहे असं गृहीत धरू. ठीक आहे, याची साइड एक्स मानू, सगळ्या सेमच असतात. आता ह्या जर ह्या साइड वाढत गेल्या तर आपोआप काय होणार आहे, अशा प्रकारचा मोठा ट्रायंगल आपल्याला सारख्याच बाजू असल्या मिळणार आहे. परंतु त्याचं काय वाढणार आहे, एरिया वाढणार आहे. मग आता हे वाढण्याचा रेट आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे, इथं लेट म्हणू एक्स बी द साइड ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल ऑफ एन म्हणलं तरी चालेल, ती म्हणण्यापेक्षा एन म्हणू. इक्विलॅटरल ट्रायंगल ॲट एनी टाइम टी. ठीक आहे, आता गिवन काय दिले बघा रे, गिवन दॅट काय दिले, dx अपॉन काय वाढलंय dt. त्याचा रेट दिलाय √2 सेंटीमीटर पर सेकंद. आणखीन काय दिले, त्याची जी लेंथ आहे एखाद्या फिक्स टाइमला मिळाली ती 3 सेंटीमीटर दिली बाजू. आणि त्याच्यानुसार आपल्याला विचारलंय एरियाचा रेट किती, इन्क्रीजिंग एरियाचा. मग आता आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, त्याला आपण गडीभर ए म्हणू. इथे एक्स बी द साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल आणि ए राहिला म्हणायचा नाही का आपला. इथं अजून म्हणू शकतो आपण बघा, ॲट एनी टाइम टी अँड ए बी द, तर म्हणा ए बी द इट्स एरिया. जागा असेल तिथं कव्हर करून घ्या म्हणजे याचा उल्लेख होईल. मग सूत्र काय आपलं माहिती आहे का, √3/4 एक्स स्क्वेअर असं समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळा सूत्र आहे. ओके, आता याला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. क्विक गेट, मग काय उत्तर आलं, dA/dt इज इक्वल टू √3/4 टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टी. आणि मग उत्तर काय म्हणून बघा, √3/4 याचं डेरिव्हेटिव्ह आलं 2x dx/dt. आणि मला वाटतं ह्या सगळ्या किमती आपल्याजवळ उपलब्ध आहेत आणि त्यानुसार मी किमती ठेवतो. पहिले आपण √3/4 इंटू 2, एकची किंमत पहा किती आपल्याजवळ, तर 3 दिलेली आहे. ओके, याची किंमत 3 दिलेली आहे. त्याच्यानंतर dx/dt ची किंमत किती, तर ती पण आपल्याला दिली √2. आता बघा
हे किमती बारकाईने जर पाहिल्या तर 2 2 जा आणि मग उत्तर इथं पण खाली √2 येऊ शकतं. म्हणजे आपण आता असं करू शकतो याचं उत्तर 3 हे दोघांचा गुणाकार करा √6 अपॉन किती 2. आता एरिया असल्यामुळं cm² पर सेकंद अशा पद्धतीने त्याचा dA/dt म्हणजे रेट एरिया वाढण्याचा रेट आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो. म्हणून आपण हेन्स म्हणणार हेन्स द एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इंक्रीजिंग किंवा इंक्रीजेस ॲट द रेट कितीने वाढणार तो 3√6 अपॉन 2 सेंटीमीटर² पर सेकंदने हा एरिया काय होणार आहे आपला वाढत जाणार आहे. म्हणजे साईड वाढली की एरिया आपोआपच वाढणार आहे. लक्षात येतं सगळ्यांच्या. फारसा अवघड नाही. परत एकदा पाहू आपण त्याची साईड विचारात घेतलेली आहे. ती साईड पण आपल्याला दिली, त्याचा रेट पण आपल्याला दिलाय. फक्त आम्हाला सूत्र माहीत पाहिजे. एरिया सूत्र इक्विलॅटरल ट्रायंगलचं काय √3/4x². त्याला डिफरन्शिएट करायचं आणि आपल्याला ज्या माहिती आहे त्या सगळ्या किमती योग्य ठिकाणी ठेवायच्या की आपण उत्तरामध्ये तर सहजरित्या जाऊ शकतो. ओके. पुढील एक्झाम्पल. आता 13 आणि 14 नंबरचं एक्झाम्पल जे होतं ते आपण पाहिले. 12 नंबरचं राहिले मध्ये विसरून. 12 नंबरच्या नंतर आपण घेऊ 13 आणि 14. 15 आणि 3 एक्झाम्पल राहिले नाही का. 15 चालू आहे आपलं. अ लॅडर 10 मीटर लॉंग. लॅडर म्हणजे काय शिडी. ही किती लांबीची 10 मीटर लांबीची शिडी इज लेनिंग अगेन्स्ट अ व्हर्टिकल वॉल. एका वॉलला ती काय केली उभी केली भिंतीला. ठीक आहे. हा वॉल आहे असं आपण गृहीत धरू आणि ही लॅडर आहे. ठीक आहे. आता हे असा आकार मी काढतो. लॅडर लाल पेनने काढून दाखवतो. ठीक आहे. अशी सपाट पृष्ठभागावर छडी ठेवल्यानंतर कधी त्याची घसरू शकते. त्याच्यामुळे त्याच्यावर जपून चढायचे. ठीक आहे. त्याची काळजी घ्यायची. ही शिडी आहे. हिची लांबी 10 मीटर दिलेली आहे. ओके. त्याला आपण AB नावाची आहे हा सगळे धरू. तर सेंटर पॉईंट म्हणून इथं ब्लॅकची लाईन मारतो. म्हणजे आपल्याला ते ट्रायंगल म्हणून विचारात घेता येऊ शकतो. ओके. याच्यावर आपण चढण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीने आपण शिडी चढण्याचा प्रयत्न करतो आणि बरोबर जातो. आता ही वॉल दिलेली आहे. ठीक आहे. आणि ही हॉरिझॉन्टल पाथ दिलेला आहे. याला आपण O नाव देऊ. ठीक आहे. आता OA हे अंतर आपण X घेऊ आणि हे अंतर आपल्याला काय घ्यायचंय Y घ्यायचंय. काय Y घेतलं बघा आणि काय X घेतलं ते आपल्याला लिहावं लागेल. लेट AB be a ladder AB be a ladder and AB is equal to किती देता येईल आपल्याला 10 मीटर. AB लॅडर आणि AB चा उल्लेख आपण केला. ती किती लांबीची 10 मीटर लांबीची दिलेली. आता काय म्हणता येईल आपल्याला लेट X be a length from the wall to the one end of ladder, one end A of the ladder. म्हणजे एक जे अंतर आहे ते वॉलपासूनचं तर लॅडरच्या एका टोकापर्यंतच्या अंतरापर्यंत आपण विचार करू. दॅट इज आपण असं म्हणताय दॅट इज OA इज इक्वल टू आपल्याला दिलंय X. ठीक आहे. आता याची किंमत दिली का बघा. फेन द बॉटम इज 6 मीटर अवे फ्रॉम द वॉल. बॉटम 6 मीटर अवे फ्रॉम द वॉल म्हणजे खालचं जे माप आहे ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ते किती दिले आपले तर आपण गृहीत धरू 6 मीटर. ओके. 6 मीटर दिलेलं आहे.
आता हे पण आपल्याला माहित झालं, एक्सची किंमत ओएल आपण एक्स मानलेलं आहे ते पण आपल्याला माहित झालेलं आहे. ओके. अँड वाय, आता वाय म्हणायचं आपल्याला, वाय बी द लेंथ फ्रॉम ग्राउंड टू द एंड बी ऑफ द लॅडर. हे सगळ्यांचा उल्लेख करावा लागेल. थोडक्यात माप पुन्हा दिले, दॅट इज ओ बी दिले, किती दिले ते वाय दिले, त्याचे मात्र माप आपल्याला माहिती नाही. ए बीचं माप माहिती 10, नंतर याचं माप दिलेलं आपल्याला 6, याचं माहीत नाही. हे टोटल अंतर आपल्याजवळ आहे ते किती दिले 10 मीटर दिलेलं आहे. आता पायथागोरस प्रमाणानुसार आपल्याला जाऊ शकतो. मग आता पुढे जायचं आहे. इन ट्रायंगल किंवा ट्रायंगल म्हणून आपण ट्रायंगल ओ ए बी इज अ राईट अँगल ट्रायंगल. आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे असं आपण विचारात घेऊ. ठीक आहे. मग आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला काय माहिती आहे, बाय युझिंग पायथागोरस थेरम, पायथागोरसच्या प्रमाणानुसार काय माहिती आहे आपल्याला, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ओ ए स्क्वेअर प्लस ओ बी स्क्वेअर. म्हणजे थोडक्यात काय दिले, 10 स्क्वेअर इथं एक्स स्क्वेअर, इथं दिले आपल्याला वाय स्क्वेअर. हा आपला फॉर्म्युला आहे. त्यातली पण आपली एक्सची किंमत दिली, तर 10 स्क्वेअर झालं. 100 इज इक्वल एक्स स्क्वेअर किती दिलं बघा, एक्स किती दिलेला आहे आपल्याला, तो 6 दिला, 6 स्क्वेअर वाय स्क्वेअर. वाय स्क्वेअर आपल्याला काढता येईल, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 36 म्हणजे 64 येईल. मग वाय इज इक्वल टू आपला 1 मीटर नॉट सेंटीमीटर असं आपल्या विचारात घेता येऊ शकतो. आणि हे आपलं समीकरण आहे. हे थोडं मॉडिफिकेशन करून पण आपण लिहू शकतो इथं, दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 100. हे आपलं समीकरण नंबर 1 आहे. आणि मग ते आपलं पायथागोरसच्या प्रमाणानुसार आपण किमती ठेवल्यानंतर इथं एक्सची किंमत 6 ठेवली, ते हा इकडे गेल्यानंतर मायनस होतो म्हणून 100 मायनस 36 फक्त जागा इंटरचेंज केली, 64 उत्तर आलं. आणि वाय इज इक्वल टू 8 मीटर आपल्याला मिळाले पायथागोरस थेरमनुसार. आता हे आपलं विचार घेणारं फंक्शन आहे. नाव डिफरन्शिएट, हे 1 नंबरचं जे इक्वेशन आहे त्याला काय करायचं आपल्याला, आता डिफरन्शिएट करायचं. ओके. नाव डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू टी वी गेट. मग काय म्हणून बघा, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टी प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टी, आणि उजव्या बाजूला मात्र डेरिव्हेटिव्ह ऑफ 100 विथ रिस्पेक्ट टू टी. 10चा स्क्वेअर किती झाला 100. आता याचं उत्तर आलं 2x dx अपॉन dt. इथं 2y dy अपॉन dt. उजव्या बाजूला मात्र 0 कॉन्स्टंट असल्यामुळं इथं आपण असं लिहू शकतो, 2 कॉमन काढा, परत तिकडे भागिले करा, म्हणून डायरेक्ट आपल्याला 2 कॅन्सल करता येईल. x dx अपॉन dt y dy अपॉन dt. आता आपल्याला विचारलंय काय, तर dy अपॉन डीटीचा रेट विचारलाय, म्हणजे कोणता रेट आहे. मग आता आपल्याला अगोदर सांगावं लागेल dx अपॉन dt म्हणजे कोणता रेट आणि dy अपॉन dt कोणता रेट. मग आपण इथं सांगू नाव dx अपॉन dt बी द काय हा रेट ऑफ लॅडर पुल हॉरिझॉन्टली. मग आता याची किंमत दिली, किती दिली, हेन्स dx अपॉन dt दिली. बघा हॉरिझॉन्टली पुल होते. बघा 10 मीटर लॅडर, बॉटम ऑफ लॅडर पुल हॉरिझॉन्टली अवे फ्रॉम द वॉल ॲट द रेट 1.2 मीटर. 1.2 मीटर आपण तिथे विचार घेणार आहे. आणि मग पर सेकंड फाइंड द हाऊ फास्ट द टॉप ऑफ द लॅडर इज स्लाइडिंग डाऊन द वॉल फेन बॉटम इज 6 मीटर अवे फ्रॉम द वॉल. तर त्यानुसार आपण हे सगळं घेतलेलं आहे. आता इथं आलो आपण, म्हणजे याचा रेट किती दिला 1.2 मीटर पर सेकंद दिलेला आहे. हा रेट आपल्याजवळ आहे. मग आता dx आपण dy आपण dt काय, बी द रेट ऑफ टॉप
रेट ऑफ टॉप काय होणार आहे? रेट ऑफ टॉप ऑफ दी लॅडर स्लाइडिंग इज स्लाइडिंग डाऊन. हा रेट काय विचारला आपण? dy अपॉन dt म्हणजे काय? जर खाली शिडी घसरत गेली तर वरची पण शिडी खाली खाली म्हणजे वरचं टोक जे आहे ते खाली खाली येत जाणार आहे. जशी शिडी घसरली, समजा आता ही शिडी खालून घसरत चालली, इकडे लांब लांब गेली तर आपोआपच हे काय होणार आहे? खाली खाली खालच्या दिशेने येत जाणार आहे. इकडे ज्यावेळेस जात असेल त्यावेळेस. आणि मग हा खालचा दिशेचा येण्याचा रेट आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. आणि मग आता आपण याच्यामध्ये सगळ्या किमती ठेवू ज्या आपल्याला माहिती आहेत त्या. ह्याचं मिनिंग आपण कळालं. याचं आपण उत्तर का फाइंड आउट करेल. सबस्टिट्यूट इन इक्वेशन काय असेल तर ह्या इक्वेशनमध्ये आपण ठेवायची. एक्सची किंमत काय आपल्याला 6 मिळाली. याचा रेट पण आपल्याला माहिती आहे 1.2. वायची किंमत आपल्याला आज मिळालेली ना 8 मीटर मिळाली. आणि नंतर dy अपॉन dt रेट आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायचा आहे. याला इकडे डाव्या बाजूला घेऊ आपण. 8 dy अपॉन dt 1272 7.2 आणि मग dy बाय dt इज इक्वल टू 7.2 अपॉन 8. मला वाटतं उत्तर 0.9 यायला काही हरकत नाही. ठीक आहे ना. 8×9=72 त्यानुसार 0.9 उत्तर येईल. म्हणजे 0.9 ह्या रेटनी. आता हे इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह उत्तर येतं बरं का. आन्सर काय आलं तुमचं? निगेटिव्ह. पॉझिटिव्ह येत नाही. निगेटिव्ह येतं याचा अर्थ काय झाला? ते काय झालं? त्या रेटनी खाली डाऊनवर्ड डायरेक्शन झालं. पण उत्तरात आपण तसं लिहिणार नाही. उत्तर काय लिहिणार बघा. हेन्स द टॉप ऑफ दी लॅडर इज स्लाइडिंग डाऊन हे इंडिकेट काय करतं? निगेटिव्ह साइन इंडिकेट करतं. डाऊन हे निगेटिव्ह साइन इंडिकेट करतं. स्लाइडिंग डाऊन ॲट दी रेट. कोणता रेट? 0.9 मीटर पर सेकंड. ठीक आहे ना. 0.9 मीटर पर सेकंद असं हे स्लाइडिंग डाऊन होणार आहे. ठीक आहे. ओके. मध्येच 12वा एक्झाम्पल राहिलं होतं. द एज ऑफ अ क्यूब इज डिक्रीजिंग ॲट द रेट 0.6 सेंटीमीटर पर सेकंड. फाइंड द रेट ॲट विच व्हॉल्यूम ऑफ डिक्रीजिंग फेन द एज ऑफ क्यूब इज 2 सेंटीमीटर. म्हणजे क्यूब आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. क्यूब काय? हा आपला क्यूब आहे. क्यूबला आपण काय म्हणू? घन म्हणतो. ठीक आहे. तर हा घन आहे आणि याची प्रत्येक बाजू सारखी असते. मग आपण ती बाजू एक्स मानून घ्यायची. ठीक आहे. प्रत्येक बाजू सारखीच असते, सेम लांबीची असते. ठीक आहे. लेट. आता बघा हे आपण प्रॉब्लेमचं मिनिंग पाहिलेलं आहे. द एज ऑफ द क्यूब इज डिक्रीजिंग ॲट द रेट 0.6 सेंटीमीटर. म्हणजे क्यूब बारीक बारीक होत जाणार आहे. तर आपण व्हॉल्यूम पण काय होणार? त्याचं कमी कमी होत जाणार आहे. तसं बारीक बारीक होईल तसा हा क्यूब आणखी छोटा होत जाईल. एक्स बी द एज ऑफ क्यूब ॲट अँड आता व्हॉल्यूम विचारलं आपल्याला. व्हॉल्यूम फी बी द व्हॉल्यूम ऑफ क्यूब ॲट टाइम टी. ठीक आहे. बघ काय गिवन दिलंय मला. गिवन दॅट काय दिलंय रे बघा. कशाचा रेट दिलाय का? तर रेट डिक्रीजिंग होण्याचा रेट दिलाय. म्हणजे dx आपण काय दिले? dt दिलेले तो 0.6 सेंटीमीटर पर सेकंद. आणखीन काय दिले? एक्सची लांबी पण दिली 2 सेंटीमीटर. एवढं दिलं म्हटलं. मग आता आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम ऑफ क्यूब फी इज इक्वल टू काय उत्तर? फक्त एक्स क्यूब असा फॉर्म्युला आहे. ओके ना. याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. वी गेट dv अपॉन dt इज इक्वल टू 3 टाइम्स एक्स क्यूब. डायरेक्ट लिहितं dx अपॉन dt.
एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह पॉवर पुढं पॉवर एकने कमी आणि मग डी एक्सचं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. आता ठेवा किमती आपल्या ज्या माहिती आहेत त्या 3 2 स्क्वेअर डी एक्स आपण डी पण किंमत दिली 0.6. सो प्रॉब्लेम आहे. हे झालं 12 इंटू 0.6 12 72 7.2. इथं काय आलं CM³ पर सेकंद असा आपला विचार करता येईल. म्हणजे त्या रेटने हा व्हॉल्यूम काय होणार आहे कमी होणार आहे. म्हणजे हेन्स म्हणायचं हेन्स दी volume of cube decreasing at the rate काय रेट आहे 7.2 CM² पर व्हॉल्यूम म्हणलं क्यूबिक CM³ पर सेकंद. अशा पद्धतीचं व्हॉल्यूम काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. अतिशय सोपा 2 मार्काचा प्रॉब्लेम असतो की एखादी गोष्ट दिली जाते आणि दुसरी गोष्ट आपल्याला फाइंड करायला सांगितली जाते. असे 2 मार्काचे प्रॉब्लेम आपल्या विचार जातात. आता हे त्या एक्झरसाइज मधलं शेवटचं एक्झाम्पल आहे. आता सगळे एक्झाम्पल आपले झालेले. इफ द वॉटर इज poured into the an inverted hollow cone whose semi vertical angle is 30 degree. म्हणजे काही कोन फार मोठे आकाराचे असतात अशा आकाराचे. ठीक आहे. तर काही कोन आता हे 2 पेन बघा अशा आकाराचे काही कोन असतात. काही आकार वेगळा असतो. म्हणजे सेमी व्हर्टिकल अँगल किती झाला पाहिजे 30 डिग्री झाला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. 30 degree so that its depth increasing at the rate 1 centimeter second. म्हणजे हाईट वाढणार आहे पाणी ओतल्यानंतर. Find the rate at which the volume of water increasing when the depth is 2 centimeter. बघा आता गंमत बघायचं आपल्याला. हा आपला कोन आहे असं आपण गृहीत धरू. ठीक आहे. हा कोन आहे. याच्यात आपण चंचुपत्राच्या साहाय्याने पाणी ओततोय असं लक्षात घ्यायचंय. आणि पाण्याची लेवल इथपर्यंत आलेली आहे हे पण आपल्या लक्षात घ्यायचंय. ठीक आहे. ही आपली रेडियस आहे बेस रेडियस. आता हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. इथपर्यंत पाणी आपलं आलेलं आहे. आता ही जी रेडियस आहे याची वॉटर लेवलची रेडियस ही आर गृहीत धरायची. ही जी हाईट इथपर्यंत त्याला आपण एच गृहीत धरणार आहे. ठीक आहे. ओके. आणि हे आपण याच्यामध्ये पाणी ओततोय हे लक्षात घ्यायचंय. आणि आता हाईट वाढत जाणार आहे. जे रेडियस वाढल्यानंतर रेडियस वाढणार हाईट वाढणार आहे व्हॉल्यूम पण वाढणार आहे. एकाच वेळी 3-4 गोष्टी वाढणार आहेत. आणि इथं जो अँगल तयार होतो सेमी व्हर्टिकल अँगल हा मात्र थिटा इज इक्वल टू 30 डिग्री आपण असं गृहीत धरणार आहोत. काय काय घ्यायचं ते आपल्या लक्षात घ्यायचंय. लेट आर बी द रेडियस एच बी द हाईट and phi be the volume of water level in cone at any time t. ठीक आहे. हे आपला उल्लेख करून झालं. and semi vertical अँगल थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. ठीक आहे. आता काय गिवन दिले बघा रे जरा मला. गिवन दॅट काय दिले बघा. बारकाईने परत एकदा प्रॉब्लेम असला आपल्या लक्षात येईल. वॉटर पोर इंटू द इनव्हर्टेड हॉलेन कोन whose सेमी व्हर्टिकल अँगल इज 30 डिग्री सो दॅट डेप्थ इन्क्रीज ॲट द रेट. डेप्थ म्हणजे हाईट म्हणजे थोडक्यात DH अपॉन DT दिलेला आहे मला. किती दिला येतो 1 सेंटीमीटर पर सेकंद. प्रत्येक सेकंदाला 1 सेंटीमीटर त्याची हाईट वाढणार आहे. फाइंड द रेट ॲट विच व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन्क्रीजिंग. व्हॉल्यूम ऑफ वॉटर वाढणार आहे म्हणजे आपले विचारले DV अपॉन DT विचारले. आपले विचारलेला प्रश्न असा आहे DV अपॉन DT. ठीक आहे. आणि ते अजून काय दिले डेप्थ किती दिले म्हणजे H ची पण अँड H इज इक्वल टू किती दिले 2 सेंटीमीटर. सुरुवातीची एवढी हाईट दिलेली 2 सेंटीमीटर. आता आर आपल्या इथं जरी त्यांनी सांगितलं नसेल तर तो इथं विचारात घ्यावा लागेल.
पण आर आणि एचचं काहीतरी नातं आपल्याला तयार करावं लागेल. मग आता माहिती आहे इथं जर मी बारकाईने पाहिलं तर एक ट्रायंगल दिसतो. ठीक आहे. आणि ट्रायंगलमध्ये एच ही लगतची बाजू आहे कोणाच्या आणि आर ही समोरची बाजू आहे. लगतची बाजू आणि समोरची बाजू आणि अँगल आपल्याला जर माहिती असं असं कोणतं ट्रिग्नोमेट्री गुणोत्तर आहे जेणेकरून आपल्या इथे विचार करतायत. मी ट्रायंगल इन ट्रायंगल नावच देऊ आपण. समजा आपण इथं म्हणू ए, इथं म्हणू बी सी, इन ट्रायंगल ए बी सी. मग काय म्हणता येईल आपल्याला टॅन थिटा इज इक्वल टू काय माहिती आहे आपल्याला लगतची बाजू आणि समोरची बाजू. मग आपल्याला माहिती आहे समोरची बाजू छेद लगतची बाजू म्हणजे बी सी अपॉन ए बी. ठीक आहे. बी सी आपण काय लिहितो ए बी. म्हणजेच काय उत्तर येईल तर उत्तराला आर अपॉन एच. आता इथं थिटाची किंमत पण दिली म्हणजे काय दिले टॅन 30 डिग्री इज इक्वल टू आर अपॉन एच. त्याच्यामधलं आपलं रिलेशन मिळणार आहे. टॅन 30 म्हणजे किती आलं 1/√3 आर अपॉन एच. आता मला आर हा एच मध्ये कन्वर्ट करायचा म्हणून मी हे जागेवर ठेवणार एच अपॉन √3 असं त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आता हे आपल्याला कळालं आर एच मध्ये ट्रान्सफर झालाय. ओके. आता आपल्याला याचा व्हॉल्यूम आपल्या व्हॉल्यूमचा रेट विचारलाय ना. व्हॉल्यूम ऑफ कोन काय सूत्र आहे आपल्याला माहिती 1/3 पाय आर स्क्वेअर एच असा आपला फॉर्म्युला आहे. आता हा जो आर आहे इथं आपल्याला ट्रान्सफर करता येईल. इथं फी लिहावं लागेल आपल्याला. मग फी इज इक्वल टू 1/3 पाय इथे एच अपॉन √3 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एच. मग उत्तर किती आलं 1/3 पाय एच स्क्वेअर अपॉन 3 इंटू एच. आता उत्तर बघा पाय अपॉन 9 एच क्यूब असा आपला फी एच मध्ये कन्वर्ट झाला. ठीक आहे. आणि मग आता ह्या फंक्शनला काय करायचं आपल्याला डिफरन्शिएट करायचं. ते मला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी वी गेट. ठीक आहे. आणि मग काय म्हणून इकडं डी व्ही अपॉन डी टी इज इक्वल टू पाय अपॉन 9 डेरिव्हेटिव्ह ऑफ एच क्यूब विथ रिस्पेक्ट टू टी पाय अपॉन 9 3 स्क्वेअर इथं आलं डी एच अपॉन डी टी आणि मग पाय अपॉन 9 इथं 9 इंटू एच स्क्वेअर. ठीक आहे. डी एच अपॉन डी टी. आता ज्या ज्या किमती आपल्याला माहिती आहेत त्या बघा त्या आपण ठेवू शकतो. 9 नाही 3 येईल 3 जा म्हणजे उत्तर आलं पाय अपॉन 3. एचची किंमत ठेवा. एचची किंमत किती 2 स्क्वेअर आणि याची किंमत ते 1. मग उत्तर पहा 4 पाय अपॉन 3 एवढं आपल्याला डी व्ही अपॉन डी टीचा रेट या ठिकाणी मिळणार आहे. मग ते कसं म्हणून आपलं कसं दिलं सेंटीमीटर क्यूब पर सेकंद. शेवटी उत्तर लिहायचं हेन्स दी water increasing at the rate किती इंक्रीजिंग कशी वाढणार आहे 4 पाय अपॉन 3 cm क्यूब पर सेकंद एवढ्या रेटने काय होणार आहे वॉटर त्याच्यामधलं काय जाणार आहे वाढणार आहे. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. परत एकदा पाहू. आपल्याला विचारलेला प्रश्न काय होता की वॉटर आपण त्याच्यामध्ये त्या व्हेसलच्या माध्यमातून कोनमध्ये टाकणार आहे. ते व्हर्टिकल कोन आहे त्याचा अँगल 30 डिग्री अशा स्वरूपातला असावा आणि मग त्याची डेप्थ इन्क्रीज होती तो रेट दिलेला आहे. व्हॉल्यूम आपलं विचारलं आहे आणि डेप्थ पण हाईट दिलेली त्यानुसार आपण या ठिकाणी कृती केली. आर लागतं आपल्या एच लागतं फी लागतं ते सगळं लिहिलं. त्याच्यानंतर सेमी व्हर्टिकल अँगल 30 म्हणलं. मग त्याचं जे काही गिव्हन मटेरियल ते लिहिलं. मग ट्रायंगलचा विचार केला. ट्रायंगलमध्ये आपण टॅन थिटा पाहतो. समोरची बाजू लगतची बाजू दोघांचं गुणोत्तर होतं या ट्रायंगलमध्ये दिसतंय. तर त्याचं गुणोत्तर आपण इथे लिहिलं आणि मग आर इन टर्म्स ऑफ एच कसं लिहिता येईल तो पाहिला आणि मग व्हॉल्यूमचं उत्तर फॉर्म्युला लिहिला. त्याच्यामध्ये आरची किंमत ट्रान्सफर केली. एचची संपूर्ण किंमत इन टर्म्स ऑफ एच आपण काढून घेतली आणि मग त्याला आपण काय केलं इकडं डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला ज्या ज्या किमती माहिती आहेत त्या सगळ्या किमती या ठिकाणी आपण ठेवल्या. उत्तर मिळालं आणि दॅट इज आवर आन्सर की वॉटर ह्या लेवलने त्या कोनमध्ये ह्या रेटने वाढवू शकते. इथे आपण थांबू. ठीक आहे.